हॅलो. हा सम्राट, मी आई बोलतेय. कसा आहेस रे बाळा तू? हा बरं बरं. आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? चाललंय. हा चांगला कर हं अभ्यास, पहिला नंबर यायला हवा. आणि ते बदाम पण खात जा जरा, हा ते लक्षात राहते म्हणजे. आणि दूध पण पी, म्हणजे मग ऍसिडिटी व्हायची नाही. हा माहिती हो. हा. मला दे. कशाला? म्हणजे तुम्ही पुन्हा तुमचं ते कबड्डीचं पुराण सुरू करणार. ती पोरग डिस्टर्ब होईल तिकडे, काय नको. नाही होत. दे इकडे. हॅलो सम्राट, मी बोलतोय आबा. हा बोला आबा बोला. हा कसा आहेस तू? मस्त. आणि आईनं काय सांगितलं ते लक्षात घे. रोज पिझ्झा, दूध हा आणि खात जा बदाम. हा चांगला असते ते शरीरासाठी. हो. आणि अभ्यास नाही केलास तरी चालेल. हा? तिकडे इकेट पडली तर ये इकडं. अरे मग बघू पुढं काय ते. हा चाल. अशी हा. हे बघ, काय बी चालणार नाही हं मला. तू जर का मुद्दामून नापास झाला असता तर तंगडी म्हणून हातात देईन मी तुझ्या. नाही नको. अगं आई नाही होणार मी पास. हा? नापास. हा. हे बघ, तिचं काय बी ऐकू नकोस. हा? 2 कमी वाचत जा पानं, पण चुकलं नाही पाहिजे. व्यायाम. हो आबा, नाही चुकत आहे व्यायाम माझा. हा हा ना इकडं. हे बघ, मला अभ्यासात काय पण कसूर चालणार नाही, सांगून ठेवते मी तुला. नाही करणार. तू दे इकडं. काय दे इकडं? कशाला? अरे अभ्यास करून काय होणार आहे? मग कबड्डी खेळून काय होणार आहे? अरे म्हणजे पोरं गेली की तिकडं वर्ल्ड कपला. अरे थांबा ऐका. मग जाऊ देत की पोरांना. माझं पोरग नाही जायचं तिकडे. काय जायचं? म्हणजे एवढं बॉडी बीड कमावली त्यांनी, रागड गडी माझं नाही जाणार म्हणजे हॅलो. अरे ओ अरे जीव घ्याल एकमेकात. अरे ऐकून घ्या, भांडू नका. अरे म्हणजे ती काय लिखापडी करणार आहे मग काय फक्त? कबड्डी खेळून त्याचं काय भलं होणार आहे वय? नाही होणार का? पोरांचे भले झाले नाहीत का? कोणाचे भलं झाले आणि कोणाचं पण होत हॅलो? माझ्या पोराचं नको. दादा, अरे छबुडी कशी आहे तू? छबुडी नाही दादा. अरे मोठी झालं ना मी. शिवानी नाव आहे माझं, शिवानी. अरे असू दे पण माझ्यासाठी अजून तू लहानच आहेस की. आणि बरं झालं तू फोन काढून घेतलंस, नाहीतर त्यांच्या भांडणात फाटणारच होते माझे कान. त्यांचं जाऊ दे रे, त्यांना नाही दुसरा उद्योग. ते तर आहेच की. बरं मला सांग, तुझा अभ्यास कसा चालू आहे? हा मस्त चांगलं चाललंय. हा. माझा मित्र आहे नीरू देसाई. पुण्याचा आहे पण चांगलं आहे. आम्ही दोघं मिळून करतो एकत्र अभ्यास. मस्त मन लावून अभ्यास कर दादा, आणि जोर लावून व्यायाम पण कर. आणि मग पटकन परीक्षा दे, आणि मग तू आणि मी आपण दोघं मिळून मस्त मुंबई फिरू. हा? मुंबई? आबांनी सांगितलं नाही होय तुला? काय? अरे दिवाळीला मुंबईत येते मी मामाकडं. अरे कसं काय? कसं काय? अरे जर तू इथे आलास तर हे दोघं तुझं डोकं भनादून सोडतील. मग म्हटलं आपणच यावं तिकडं काय. हा मस्त भारी एक नंबरच काम झालं की. हा आणि तू या इकडे, माझे खूप मित्र झाले तिकडे. हा त्या सगळ्यांची तुझी करून द्यायची ओळख. चालेल. हे बरं दादा, मी आता फोन ठेवते कारण मी जरा घाईते. मला जायचं ट्युशनला, आणि ते पण या दोघांची भांडणं मिटवून. हा चाल. ए दादा, तुला ऑल द बेस्ट परीक्षेसाठी. हो थँक्यू. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? हो चल. आ!